कासे पीतांबर पायातली चप्पल काढा तुम्ही बाहेर चप्पल काढा ते पायातली आणि तिथून उठा तुम्ही ए आता बसा रे ए पोरो ए इकडे बसा इकडे बसा तिथून उठा एकही बसू नका उठा रे उठा तिथून उठा लाल टोपीवाला आता बस खा चला बसा खाली उठा मागे बसा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचन
सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोड्या बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदरा 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 सुखाचे आदरा सुखाचे आदरा पापर खुमा देवी भार पापर खुमा देवी भार विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय पाती गवळणी तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी
पालते दुधाने पालते दुधाने नवती पालते दुधाने पालते गौरी लवली पालते दुधाने पालते दुधाने लवली पालते दुधाने म्हणते नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे म्हणते नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे त्या विना नाशी नव्हे दुसरी ऐसे नव्हे दुसरी ऐसे नव्हे दुसरी ऐसे आकया विनाशी नव्हे दुसरी ऐसे नव्हे दुसरी ऐसे नव्हे दुसरी ऐसे म्हणते नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे म्हणते नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आसवे तुकया मेला तेणे अगुण आणला तेणे अगुण आणला तेणे अगुण आणला सवे तुकया मेला देने आगुना निला देने आगुना निला देने आगुना निला नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे मनते नंदाची आपोर आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे बार कुमाई बार कुमारी बार कुमाई बार कुमारी बार कुमाई बार कुमारी बार कुमाई बार कुमारी बार कुमारी बार कुमाई बार कुमारी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी दुधाने तवती पालती दुधाने मलती नंदा जिया परे मलती नंदा जिया पोरे तवती पालथी दुधाने तव
केली खैर केली खैर केली खैर आ
महिला मंडळ पुढे सरका महिला मंडळ मागच्या महिलांना जागा द्या पुढच्या महिला मंडळ पुढे सरका लवकर सरका लवकर पुढे महिला मंडळ सरका या पुढे बघा सरका पुरुष मंडळी उठा पुरुष मंडळी पुढे सरका थोडं महिला मंडळ सरका पुढे लवकर पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे तया बिन नासी नभे दुसरियासी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा आणीला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरणा संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगरणीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कल्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि यौं तप्रविश्य मम वास्मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणं
प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पाहते गवळणी तव ते पालते दुधाने म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा काला या प्रकरणातील अभंग असून अभंगातून महाराज गवळणींचं मनोगत अभिव्यक्त करतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. आपल्या पुण्यवान पावन नगरीमध्ये वडगाव बुद्रुक या गावामध्ये भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र मारुतीराय भोलेनाथ यांच्या दरबारामध्ये गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तुलसी रामायण कथा या सप्त्यातला या 25व्या वर्षाचा आरोग्य महोत्सव याच्यातला आजचा शेवटचं कीर्तन आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. ज्यांच्या श्रीमुखातून आपण रामकथा श्रवण केली आदरणीय परमपूज्य ब्राह्मण देवता योगेशजी महाराज वडगावकर ज्यांच्या माध्यमातून या गावामध्ये येण्याचा योग घडून आला. आमचे आदरणीय श्री आपल्याच गावातील माझे गुरुबंधू तेजस महाराज वडगावकर तुम्हा सर्वांच्या माध्यमातून मला त्यांनी दिलेलं आमंत्रण तुम्हा सर्व भाविकांचा मला झालेला पुन्हा एकदा दर्शनाचा लाभ आहे. तसं मी अजून एकदा येऊन गेलो. राजू महाराजांनी मला अजून पुन्हा एकदा बोलवलं होतं. त्याला बरेच दिवस झाले पण परत आता तेजस महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्व भाविकांचं मला पुन्हा एकदा दर्शनाचा लाभ झाला. आपल्याकडे 7 दिवस कार्यक्रमासाठी हजर असलेले सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळी आहेत. मृदंगाचार्य हरिविक्रम श्री सुंदर ज्यांचं वाजवणे निलेश महाराज बामणेकर, हार्मोनियम वादक आपल्याच गावातील हरिविक्रम श्री बापू महाराज वडगावकर, गायनाचार्य आदरणीय हरिविक्रम श्री राजेंद्र महाराज लोणकर, तसेच आदरणीय हरिविक्रम श्री रोहिदास आबा निंभोरेकर, तेजस महाराज आहे ऋषी हरीश महाराज वडगावकर. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर ज्याचा साऊंड आहे शिवशक्ती साऊंड कठोरा आमचे रामरतन भाऊ यांचा सुंदर असा साऊंड सर्व्हिस आहे. तसेच विनेकरी गुरुबंधू दीपक महाराज निंभोरेकर आहेत. मंडप सेवा राजेंद्र टेंट हाऊस वडगाव. अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या अनमोल सहकार सुशला ज्ञानयज्ञ सोहळा आहे. माझ्यासमोर सर्व बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वर्ग आहेत. आदरणीय आमचे माऊली आलेले आहेत. मागे टाळकरी आहेत. सुंदर असं नियोजन आहे. सुंदर असं वातावरण आहे. आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडून आहे वैकुंठवासी लहू लाला पाटील यांच्या स्मरणार्थ हरिविक्रम श्री देवीदास लहू पाटील यांच्याकडून आजची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल सुंदर असं नियोजन सुंदर असं वातावरण. मी जेव्हा आडवादून आलो तेवढा हे माऊली मला भेटले रस्त्यावर. त्यांनी मला हात पण दिला पण शेतात जाणारे भरपूर हात देतात म्हणून मी काय थांबलो नाही. मला माहिती नाही की कीर्तनाला येतात. मी त्यांना घेऊन आलो असताना त्यांना पाहिल्यावर आता मला पश्चाताप होतो की आपण चूक केली त्यांना बसवलं नाही. विठ्ठल चला त्यातला शेवटचा दिवस आहे. हो हो त्यांचा आजचा आपला शेवटचा दिवस आहे. हा काला आहे. काला झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमाची काय होणार आता हो संगता होणार. समाप्ती म्हटलं तर फार वाईट होतं असं काहीच नाही. बापू महाराज फार वाईट होता. समाप्ती शब्दाचा अर्थ असा तो रात्रीचे कीर्तनकार होते ना आत्ताच गेले आदरणीय पांडुरंगजी महाराज. तर त्यांचं वाक्य आहे सम्यक अधिक आपती बरोबर समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान, आपती म्हणजे मिळवणे. एका अर्थाने समाप्ती शब्दाचा अर्थ सुरुवात असाही होतो. तुम्ही म्हणाल मला एवढा विरोधाभास समाप्ती आणि सुरुवात हे 2 टोक आहेत एकत्र कसे येतात. जेव्हा आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो आणि शेवटची वही म्हणतो शक्य 1272
तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ही ओवी वाचल्यानंतर आपण ग्रंथ झाकून ठेवतो का? नाही. पुन्हा सुरुवात ओम नमोजी आद्या शेवट म्हणजे सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. किती मोठा लग्न सोहळा असू द्याला, किती दिवस चालू द्या, पण कुठेतरी थांबावा लागतो. लग्न सोहळा थांबला, पण ज्याच्यासाठी लग्न केलं तो संसार थांबला का? नाही. तेथून पुढे संसाराला सुरुवात असते. तसं काला झाला म्हणजे संपलं असं नाही. मग इथून मागे जे 7 दिवस आपण काही चांगलं श्रवण केलं असेल, इथून त्याचं पुढे वर्षभर अनुकरण करायचं आहे आणि त्या माध्यमातून हा प्रसाद मिळवायचा आहे. सध्या तो प्रसाद नाही आहे, सध्या आहे दही आणि लई. होईल प्रसाद पण कधी? देवाचे चरित्र ऐकल्यानंतर. आपण पाहुणे आल्यानंतर घरामध्ये जो तयार करतो साखर तूप आणि रवा याने बनलेला, काय म्हणतात वडगावमध्ये त्याला? शिरा. तोच शिरा सत्यनारायणाचा ग्रंथ ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणता का मला शिरा द्याओ? काय मागणार? अगोदर शिराच असो, पण एकदा सत्यनारायणाचा ग्रंथ झाला की तो काय झाला? कुठली वस्तू सर्वसामान्य असते. दुकानदाराकडे नारळ घेताना तुम्ही असं म्हणता का मला प्रसाद द्या? नाही, तुम्ही म्हणता नारळ द्या. आणि ते जर देवापुढे फोडलं तर मग काय मागणार? वस्तू तीच आहे, पण देवाशी संबंध आला तर त्याचं रूपांतर प्रसादात होत असतं. विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणतील महाराज काला म्हणजे काय हो नक्की? तर काला या शब्दाचा अर्थ तो जीव शिवाचा ऐकी याचं नाव आहे काला. हरी नामाचा खिचडी काला. दही आणि भात याचा सुद्धा काला. भाजी आणि भाकरी याचा सुद्धा काय काला? त्याला तर रद्दा म्हणतात लोक. ऐका ना, काला म्हणजे काय? यारे यारे लहान थोरे याती भलती किंवा मेडविली मांदी वैष्णवांची हा वारकरी संप्रदायाचा मुख्य काला आहे. विठ्ठल. काही लोक असं म्हणतात महाराज मग एवढं काय विशेष असं दही भाताचा काला घरी किती खाऊ शकतो? घरी किती खा, तो शिरा आहे. इथं थोडा जरी भेटला तर तो प्रसाद आहे. इथं वस्तू महत्वाची नाही, मग देणारा जो आहे तो जास्त महत्वाचा. कोण आहे तो देणारा? प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी, तो असा प्राप्त होत नाही. त्यासाठी देवाचे चरित्र ऐकावं लागतं. तसं देवाचे चरित्र अगम्य अपूर्व आहे. आतापर्यंत लाखो कीर्तनकारांनी कथाकार गेले सांगता सांगता, पण संपलं नाही. येथून पुढे आमच्यासारखी कितीतरी गर्दी जाणार तरी संपणार नाही असं दिव्य चरित्र देवाचं आहे. आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं, सर्व वर्णन करायचं नाही. देवाच्या चरित्र अनेक ठिकाणी आहे, सर्व वर्णन करायचं नाही. मग महाराजांनी जेवढं आणि जेथलं सांगितलं तेवढंच वर्णन करायचंय. चरित्र ते उच्चारावे केले गोकुडी, केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी. चरित्र ते म्हणजे कोणता? हा जो ते शब्द आहे दर्शक सर्वनाम शब्द आहे. याने कुठे तर बोर्ड दाखवलाय, कुठे? गोकुळी केले देवे. जे चरित्र गोकुळात येतं थोडक्यात वर्णन करायचं आहे. वसुदेव देवकीचा विवाह झाला, रथ आखण्यासाठी कंस बसला. इथं रामकथा होती ना, म्हणून सांगतो 2 मिनिटं. म्हणजे मग डबल यायला नको ना, भागवत राहिलं तर मग हा विषय गेला असताना. वसुदेव देवकीचा विवाह झाला, रथ निघाला, आकाशवाणी होते. कंसा ज्या बहिणीचा विवाह तू एवढ्या थाटाने लावते, पण लक्षात ठेव याच बहिणीपासून होणारा 8वा मुलगा तुझा शत्रू बनणार आहे.
घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. अरे का मारतो अबलाय नारे तू भावा ती बहीण आहे. भावाने बहिणीची हत्या करणं बरोबर आहे. लोक तुझी निंदा करतील. तुझ्याकडे किती पैसा असला पण जर तुला कोणी किंमतच दिली नाही तर पैशाला झिरो किंमत असते. आपण करोडपती जरी असलो पण गावात जर आपल्याला कोणी विचारत नसेल तर आपल्या पैशाला झिरो किंमत असते. पण आपल्या पैशांना किंमत तेव्हा असते जेव्हा लोक आपल्याला विचारतात. तसं तू राजा जरी असला पण तू जर बहिणीची हत्या केली तर लोक तुला मानणार नाहीत. मग काय करू, एक काम कर, आम्हाला दोघांना बंदी खाण्यात ठेव. आम्हाला होणारा प्रत्येक मुलगा तुझ्या स्वाधीन करू. तसंच केलं. दोघांना बंदी खाण्यात ठेवलं. कालांतराने पहिला मुलगा झाला. वसुदेवाने इमानदारीने आणून दिला. ते लहान लेकरू पाहिलं आणि त्याला दया निर्माण झाली. कंस राक्षस जरी असला पण त्याला हृदय आणि अंतःकरण आहे. त्याने म्हटलं की हे लहान लेकरू आहे, मला मारणारा आठवा आहे, पहिल्याने काय केलं म्हणून परत केला. पण पुण्य सारावया भेटे देवरसी वधी बाळकाशी ठेवू नको. कंसा काय चाललंय, ठीक आहे, बहिणीचं काय झालं, पहिला मुलगा झाला, मग काय केलं, परत केला. म्हणे का मला मारणारा आठवा आहे, पहिल्याने काय केलं म्हणून परत केला. नारजी म्हणतात वेडा आहे का तू, अरे तो भगवान विष्णू आहे, नंबर काढायचं त्याच्या हातात आहे. कुठला नंबर कुठे काढेल ते सांगता येत. तुमच्या गावात जत्रा भरते का, जत्रा आडावदला बरं जवळच आहे ना, हां बरं बरं. तर त्या जत्रेमध्ये राजू महाराज मी एक प्रकार पाहिला, सट्टा नावाचा. जत्रेमध्ये सट्टा नावाचा प्रकार, तो अनाच प्रकारचा असतो, कागदावर असतात काही, पण मी एक चाकावरचा पाहिला. एक एवढं गोल चाक असतं, त्याला उभे खिडे मारलेले असतात, त्याला एक आडवी पट्टी असते, त्या खिड्यांबरोबर असं नंबर टाकलेले असतात 109 पर्यंत. तर सट्टावाला ते चाक असं गोल फिरवतो आणि माणसं त्या नंबरला पैसे लावतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं बरोबर कसं काय माहिती, मी लावला नाही, फक्त पाहिलाय जत्रेमध्ये. तो सट्टावाला ते चाक फिरवतो आणि माणसं पैसे लावतात नंबरला. तुम्ही पैसा कुठे लावा, कुठे लावा, नंबर कोणता काढायचा ते त्याच्या हातात असतं, कारण तर त्याला दररोजची ती गती माहिती असते. तसं सर्व जगाचं चक्र देवाच्या हातात आहे. कोणाचा नंबर कुठे कसा काढायचा आणि कसा लावायचा देव ठरवतो. पहिल्यापासून शेवटचा आठवा आहे, तिकडून पुढ्याला तर पहिला आठवा आहे. आणि जर गोल मोडलं तर सांगता येते कोणता आठवा आहे. बैलगाडीचं जे चाक असतं ना, त्याला असं मध्ये आडवे जे असतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, आरे म्हणतात त्याला, आरे. त्याचा एक नंबरचं कोणतं नाही सांगता येत ना, ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही त्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. विठ्ठल एकही ठेवू नको. 6 लेकरं मारली, 7वा जो गर्भ होता योग मायने काढला, रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला आणि 8व्या वेळेस कारागृहामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी माता म्हणते का रे तू 8 वर्षाचा प्रगट झाला, गावातल्या बाया म्हणतील का माझा मुलगा आहे. काय झालं, अरे बाबा जन्माला आलेला मुलगा कुठे 8 वर्षाचा असतो का, लहान बन. भगवान म्हणतात मावशी मी लहान होण्यासाठी, आई मी लहान होण्यासाठी आलो, तुझं म्हणणं बरोबर, पण मी काय सांगतो एकदा ऐकून घे. जसं तुझी 6 लेकरं कंसाने मारली तसा माझाही नंबर लावल्याशिवाय राहणार नाही. मग एक काम करा, मला इथं ठेवू गोकुळाला माझ्या नेई गोकुळाला, नेई 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 गोकुळाला माझ्या नेई गोकुळाला, गोकुळाला माझ्या नेई गोकुळाला. नंदाच्या घराला माझ्या नेई गोकुळाला, नंदाच्या घराला
आला. देवाने सांगितल्याप्रमाणे उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती, मनशी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ पलीकडे गेले. तिथं मुलगी जन्माला आली, ती मुलगी उचलली, मुलगा ठेवला, परत आले, आपोआप बेड्या लागल्या गेल्या, दरवाजे बंद. त्याचं कारण सांगतो. उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळते. म्हणजे देवाचा जर आपण स्वीकार केला, अंगीकार केला, तर माणूस बंधनातून मुक्त होतो. आणि मुलगा ठेवला आणि माया उचलली, पुन्हा बंधनात, म्हणजे मायेचा स्वीकार केला की माणूस पुन्हा बंधनामध्ये अडकतो. ती मुलगी रडायला लागली. रडे माया करे अकांत, नामा म्हणे उठती भूत. धावत गेलं, सांगितलं महाराज तुमचा शत्रू जन्माला. धावत आला, दाखवू कुठे मुलगा आहे. देवकी माता म्हणते अरे मुलगा नाही मुलगी आहे. 6 मारलं एवढं राहू दे ना, शेवटचं आहे. तो म्हणतो नाही नाही 8 नंबरचा आहे ना तो शत्रू आहे, देत नव्हती. हिरावून घेतली, घराघरा फिरवली, दगडावर आपटणार, हातातून निसटली, आकाशात जात नाही. त्याला म्हणते मूर्खा अरे मला काय मारतो. तुझ्या लागी बादी, 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 तुझ्या लागी अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर आलेला आहे. तुझे लागी वधी उपजला मजा दे. ऐका, हातातून जी निसटली ना ती मुलगी होती. कोण होती? मुलगा नव्हता तो. कोण होती ती? मुलगी होती. हातातून जी निसटली ती मुलगी होती. म्हणून लक्ष ठेवत चला. समजलं? विठाला तू मुलगा नव्हता. ती म्हणते ऐका, माझा प्रश्न तुम्हा सर्वांना, महिला सहित पुरुषांना माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारावा इतका मी मोठा नाही, पण माझा प्रश्न गमतीदार आहे. माझा प्रश्न असा आहे, हातातून जी नसली ती मुलगी होती आणि ती म्हणते मूर्खा मला का मारतो, तुला सुद्धा मारणारा तयार आहे. असं कोण म्हणतं? मुलगी म्हणते. कोणाला म्हणते? माझ्याकडे बघा म्हणजे लक्षात येईल. ती मुलगी म्हणते अरे मला काय मारता, तुम्हाला सुद्धा मारणारा तयार आहे. असं कोण म्हणतं? मुलगी. कोणाला म्हणते? आता शेवटी सांगेल, एकदा लक्ष द्या. ती मुलगी म्हणते अरे मला काय पोटातल्या पोटातच मारता, तुम्हाला सुद्धा मारणारा तयार आहे. असं कोण म्हणतं? मुलगी म्हणते. कोणाला म्हणते मग? हा समजलं, आता समजलं. तिच्या आई वडिलांना म्हणते. कोणत्या आई वडिलांना म्हणते? जे पोटातच मारून टाकतात त्यांना म्हणते. ऐका, जो जन्माला येतो तो त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो, तुमची गरज नाही. कारण प्रत्येकाचं नशीब हे ठरलेलं आहे. आमच्या साक्री तालुक्यामध्ये कावठे म्हणून गाव आहे. महाराज जातात तिकडे, त्यांचा एक शब्द त्यांना पाठ आहे, ते फार माईकवर बोलतात. ऐका ना, ऐका. तर कावठे म्हणून गाव आहे. हा समजलं बाबांना? तर कावठे म्हणून गाव आहे. तर काय झालं, तिथे मी कीर्तनाला, दीपावलीचा पिरियड होता आणि ज्या घरी मी फेटा बांधला का त्या घरातल्या बाया पाया पडायला, घरातला शिष्टाचार असतो. तर एका लाईनीत 1 2 3 4 5 6 7 8 9 बाया एका लाईनीत आल्या. घर मालक माझ्या बरोबर होता. मी त्यांना म्हटलं दादा एवढे 9 मुलं आहेत का तुम्हाला? तो माणूस म्हणे महाराज मला एकही मुलगा नाही. मग एवढ्या बाया कोण आहेत? हे म्हणे माझ्या मुली सर्व दिवाळीला आलेल्या आहेत. म्हटलं किती आहेत? म्हणे 9 आहेत. त्यांना म्हणतं कर्दम ऋषी नंतर तुमचा नंबर लागला होता का? कारण कर्दमाला 9 मुली झाल्या होत्या आणि आपला विस्तार तिथून झाला. म्हटलं लग्न? म्हणे सर्वांचं झालेलं आहे. म्हटलं मग जावाई कसेल?
तर तो माणूस मला असं म्हटलं, म्हणे महाराज खरं सांगू का, माझ्या मुलींचं नशीब एवढं चांगलं आहे, मुलांचं नाही. त्यानं असं नाही म्हटलं की माझं नशीब चांगलं आहे, माझ्या मुलींचं नशीब एवढं चांगलं आहे, एकही जावाई शेतकरी नाही, 9च्या 9 नोकरीला आहेत. मला काय त्याचे चरित्र नाही सांगायचं, मला कृष्ण चरित्र सांगायचं. हे मी काय सांगतोय, जो जन्माला येतो त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो, आपली गरज कोणाला पडत नाही. ऐका, मी त्या माणसाला म्हटलं, दादा खरं सांगू, या जगातलं सर्वात जास्त पुण्यवान तुम्ही आहेत. म्हटलं कसं काय? म्हटलं आमचं शास्त्र असं म्हणतं, बापाने एका मुलीचं कन्यादान केलं तर त्या बापाला 1 यज्ञ केल्याचं पुण्य लाभतं. आणि तुकाराम महाराज सांगतात, सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. तर एका मुलीचं कन्यादान केलं तर 1 यज्ञ केल्याचं पुण्य लाभतं. ज्या बापाने 9 मुलींचं कन्यादान केलं असेल त्याचं पुण्य किती झालं असेल. या जगातला सर्वात श्रीमंत आणि पुण्यवान माणूस तो आहे. विठ्ठला अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर आलाय. त्याने बैठक घेतली तातडीची, माझा शत्रू शेजारच्या गावात आहे, त्याला जो कोणी मारल अर्ध राज्य देणार. घाबरायचं कोणी उठत नव्हतं. पण पुतना मावशी म्हणते मी मारते आणि फुकट मारते, पैशांची गरज नाही मला. तिने सुंदर सूर धारण केलं, सुंदर सूर. मला असं विचारायचं आहे राजू महाराजांना, ती राक्षसी नव्हती. नाही पुढे ऐका ना अजून. ती राक्षसी नव्हती आणि तिने रूप कसं धारण केलं, सुंदर. कसं काय शक्य आहे? शक्य आहे का? नाही. राक्षसी सुंदर असते का? नाही. तिचे दातही मोठे असतात, तिचे केसही, तिचे नखही मोठे असतात. ती कुरूप असते, सुंदर नसते. पण ती सुंदर झाली. आणि सुंदर नसल्यावर सुंदर दिसण्यासाठी काहीतरी प्रयोग केला जातो बघा. एकदा लग्नांमध्ये सुंदर नसल्यावर सुंदर दिसण्यासाठी एक प्रयोग केला जातो. काय म्हणतात त्याला? वा वा, मला तेच सांगायचं आहे. ऐका, मेकअप म्हणावाचा एक प्रकार आहे. करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही, केला पाहिजे. अजून विषय सांगतो. पुरुषांपेक्षा महिला मातांना देवाने सौंदर्य अधिक दिलेलं आहे. पुरुषांपेक्षा महिला मातांना देवाने सौंदर्य अधिक दिलेलं आहे. आणि जर थोडा शृंगार केला तर महिला माता अजून सुंदर दिसतात. मेकअप केला पाहिजे, पण गरजेपुरता केला पाहिजे. फार चेहराच बदलून जाईल एवढा बी नको, इतका बी नको ना. ऐका, तर एक व्हिडिओ पाहिला, तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे, पण आठवण करून देतो. एक बाई लहान लेकराला घेऊन पार्लरमध्ये गेली मेकअप करायला. ते लहान लेकरू तिने एका बाईकडे सांभाळायला दिलं आणि ती आतमध्ये गेली आणि अर्ध्या तासाने मेकअप करून बाहेर आली. तर तिचं ते लहान लेकरू तिच्याकडे जातच नव्हतं. तिला बघून ते रडायचं. ती म्हणायची अरे तुझी मम्मी आहे. ते पोरगं म्हणायचं नाही तू मम्मी नाहीच आहे. तुम्हाला खोटं वाटेल, तिला तोंड धुवावं लागलं तेव्हा ते लेकरू तिच्याकडे गेले. केला पाहिजे, वादच नाही, पण मापात केलं. तिने काय केलं, सुंदर स्वरूप धारण केलं. एक प्रमाणच आहे. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. विठ्ठला तिनं म्हटलं का ग यशोदे, तुला मुलगा झाला, दाखव कुठे मुलगा. यशोदा माता म्हणते आंघोळ घातली, पाण्यात टाकला, तो झोपलेला आहे. भगवान म्हणतात मी झोपायला नाही आलो. असा कोणता दुकानदार की पहिलं गिराईक सोडून देईल? धंदा बुडवायचा आहे का? रडायला लागले. पुत्र म्हणते यशोदे खोटं बोलते का? अगं तो जागा आहे. यशोदा माता घरामध्ये कामास्तव गेली आणि आपला डाव साधला. देवाला उचललं, मांडीवर घेतलं, अंगाशी लावलं, देवाने डोळे बंद केले, विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त ओढायला सुरुवात केली, ज्या पंचप्राण ओढायला सुरुवात केली. पुतना घाबरते. ती म्हणते हा कोणीतरी विचित्र, सर्वसामान्य नाही. त्याला म्हणते कृष्ण अरे सोड मला, सोड. भगवान म्हणतात मावशी माझं एक तत्व असं आहे, एकतर मी कोणाचंच नाव घेत नाही, पण माझ्या नादी लागलं तर मग मी सोडत नाही. पुत्रा म्हणते कृष्णा माझ्याकडनं चूक झाली, मी पुन्हा कधीच येणार नाही. भगवान म्हणतात मावशी चिंताच करू नको, पुन्हा डबल येण्यासाठी तुला शिल्लक ठेवणार नाही. तिने प्रचंड आकार धारण केला, आकाशात उड्डाण केलं, गतप्राण झाले, धाडकन जमिनीवर पडले. इतका मोठा आवाज झाला. किती मोठा आवाज झाला? पाराशर शास्त्री म्हणून एक कथाकार आहेत, श्यामसुंदर पाराशर शास्त्री कथाकार आहेत. त्यांनी असं सांगितलं, पुतण्याचा देह आकाशातून जेव्हा खाली पडला ना म्हणे, त्या 6 कोसाचे झाडं मोडले होते. किती? 6 कोसाचे. इतका मोठा देह होता. अजून आमचे गुरुदेव सांगता आहेत, अजून बाबा मूर्ती बाबा कोरेकर बाबा सांगतात पुतण्याचा देह जो खाली पडला होता ना, तर त्याची लांबी 12 योजन होती. 12 योजन. 1 योजन म्हणजे 4 कोस. 12 एवढा मोठा देह होता. पण तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल, महाराज एवढा मोठा देह बघायला तुम्ही होते का? नक्की प्रश्न पडला असेल.
मला असं वाटतं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मग याच्यामध्ये एक प्रमाण आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पहावी पुराणी विचारण. तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार ना. नाही, एवढा मोठा देव तुम्हाला माहिती आहे का? मलाही माहिती नाही. नक्की किती मोठं होतं ते मलाही सांगता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल मग तेरवी चूप आणि झाकले मोठ आहे तशी राहू द्या ना. एक फक्त महिला माताजी मला एक म्हण सांगा. महिला माता एक म्हण वापरतात आणि सतत वापरतात. कधी वापरतात? अचानक भयानक घटना घडल्यानंतर. एखादी महिला एखादी माता जर शेतामध्ये निघाली रस्त्याने पायी आणि जर अचानक मोठा साप म्हणजे नाग अचानक समोर येऊन गेला तर ती बाई घाबरते आणि दुसऱ्या बाईला म्हणते आज मी दुपारी साप पाहिला, त्याला पाहिल्याबरोबर माझे 7 गेले आणि 5 राहिले. तर मला एक सांगा 7 गेले काय आणि 5 राहिले काय? नक्की 7 5 12 आहेत तरी काय? हे भानगड काय? सहज म्हणतात मी साप पाहिला 7 गेले 5 राहिले, पण 7 जातात काय 5 राहतात काय? नक्की 7 5 12 आहेत तरी काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कोणी जरी दिलं, महाराज लोक सोडून 100 रुपये कोण घालवतं घेणं देणं ऐका ना, तुम्ही कोणी जरी उत्तर दिलं तर 100 रुपये बक्षीस. पण जर चुकीचं उत्तर निघालं तर 1100 रुपये दंड भरावा लागेल. विचार करून उत्तर द्यायचं. विठ्ठल इकडे भगवान परमात्मा वाढायला लागले, वाढता वाढता रांगायला लागले. कसे रांगतात ते नामदेव महाराज सांगतात. कसे रांगतात तळवे तळ हात टेकीत. हात का टेकतात? हात टेकायचा देवाचा एक अर्थ आहे. या पृथ्वीला म्हणतात हे पृथ्वी माते घाबरू नको, तुला खूप त्रास झाला, राक्षसाने तुला खूप त्रास दिला, आता मी आलो, आता अजिबात घाबरायचं नाही, भिवू नकोस मी तुझ्या. असं कोण म्हणतं? नाही, स्वामी समर्थ महाराज म्हणतात ते मला सुद्धा मान्य आहे. त्यांच्या प्रतिमेवरच ते वाक्य लिहिलेलं असतं. पण आपला विषय कीर्तनातला आहे. भगवान म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या, म्हणून तळवे तळ डाव्या गुडघ्याने रांगत. जसा मुलगा मोठा होता तशी क्रिया बदल. अजून थोडे मोठे झाले मग मित्र वगैरे भेटले पण दिसायला बारीक. भगवान म्हटले का अरे घरचं दैदूत असताना असे बारीक का दिसतात? ते गोपाळ म्हणे देवा अरे घरचं जरी असलं पण घरचे लोक देत ना खाण्यासाठी. कुठे जातो माल? सर्व माल डेअरीमध्ये जातो. त्याही कालामध्ये डेअरी होती. कुठे? मथुरेमध्ये. गोकुळातलं सर्व दहीदूत मथुरेमध्ये जायचं. तिथे राक्षस खायचे, ते ताकदवान व्हायचे, आपल्या गरीब लोकांना त्रास द्यायचे. भगवान म्हटले समाजावर अन्याय आहे, गाई आपण राखायच्या, कष्ट आपण करायचे, एवढा चांगला आहार त्यांनी खायचा, गावातला माल गावात संपला पाहिजे. देत नाही मग चोऱ्या करायच्या. भरपूर चोऱ्या केल्या, गवळी त्रासून गेल्या. त्या म्हणतात का गं जास्त त्रास वाढला, ऐकत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही. मोठ्याचा मुलगा आहे, काहीच विलाय चालत नाही. मग एक काम करू काय, या गडीतलं सर्व दहीदूध एका घरामध्ये कोंडून ठेवू, सर्वच्या सर्व पहारा करू. कारण एकीचं काय असतं? बळ असतं. बळ पहिले एक धडाच होता तो, एकीचे एकीचं बळ असतं. ऐका बरं का, संघटने मोठे फार मोठी काय असते? ताकद असते. तुम्ही पाहिले ना एवढा 2-4 वर्षापासून एकट्या जरांगे पाटीलने अख्खा महाराष्ट्र आदरून सोडला. ही ताकद कशामध्ये आहे? ही ताकद संघामध्ये आहे. विठाला विठाला आपण एकत्र येऊ. या गलीतलं सर्व दूध एका घरामध्ये कोंडून सर्वच्या सर्व पहारा करून बघू कसा चोरी करतो. तसंच केलं. एका गलीतलं सर्व दहीदूध एका घरामध्ये कोंडून ठेवलं, कुलूप लावून रात्रभर पहारा करायला बसल्या. पण शेवटी तो देव आहे, जे करायचं तेच केलं. आतमध्ये गेला, कसा गेला ते त्यालाच माहिती. आतमध्ये गेला, काही माठ फोडले, काही पालते घातले, काही खाल्ले, पळून गेले. सकाळी गवडणे उठल्या आणि त्याने दरवाजा उघडला आणि मध्ये त्यांना जे दृश्य दिसलं ना, त्याच दृश्याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. Madhurya
सकाळी गवळणे उठला, दरवाजा उघडला, मध्ये जे दृश्य आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या पाहती गवळणी तवती पालती दुधानी. त्यांना सर्व माठ पालते घातले, त्यांना राग आला. राग कशाचा आहे? तो खाण्याची वस्तू जर कोणी खाल्ली त्याचा राग कोणाला येत नाही, पण त्याचं जर नुकसान केलं तर राग आल्याशिवाय. खाण्याची वस्तू एक खाल्लीच पाहिजे, फक्त त्याचं नुकसान करू नये. म्हणून पंक्तीमध्ये जेवताना खाण्याची वस्तू खाण्यासाठी आहे. दररोजचं अन्न असो, दररोजचे जेवण असतो का महाप्रसाद असतो, पंक्तीमध्ये जेवताना अन्नाची कदर करा. का? कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण जर त्याचा दुरुपयोग केला तर एक काळ असा येईल की आपण अन्न करू पण आपल्याला खाण्यासाठी मिळणार नाही. माणसं जेवायला बसतात, घेताना त्यांना माप अंदाज काही समजत नाही, अर्ध खातात आणि अर्ध तसंच सोडतात. हे मात्र चुकीचं आहे. एक उदाहरण सांगतो, फार सुंदर आहे. एका गरीबाच्या मुलीने, भिकारी नव्हती बिचारी, आणि तिच्या मुलीने, छोटीशी मुलगी होती, तिने कागद खाल्ला. ऐका बरं का, फार सुंदर आहे. तिने कागद खाल्ला आणि कागद घशामध्ये उतरत नाही. कागद खाल्ला तिच्या इथं घशामध्ये अडकला. तिला त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला. ती आईला म्हणते की इथं कागद अडकला. त्या आईला राग आला, तू कागद का खाल्ला म्हणून आईने तिला मारायला सुरुवात केली. मारता मारता एक थाप इथं मानेवर बसली, तसाच कागद बाहेर पडला. आणि पुन्हा तिला चेहरा रागले. तिला लाज वाटते का? तुला अक्कल आहे का? कागद कुठे खातात का? तर त्या मुलीने जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. त्या मुलीने म्हटलं, आई मला हौस नाही कागद खाण्याची, मी कागद का खाल्ला? मला भूक खूप लागली होती म्हणून मी काय खाल्ला? कागद खाल्ला. ती आई म्हणते, अगं भूक लागली मग कुठे कागद खातात का? माती खाल्ली असे पण कागद कुठे खातात का? त्या मुलीने म्हटलं, आई मी कागद याच्यासाठी खाल्ला तर त्या कागदावर भाकरीचं चित्र होतं म्हणून मी कागद खाल्ला. काय होतं त्या कागदावर? किती बिकट परिस्थिती. अशी काही माणसं आहेत, ती अशी काही माणसं जगामध्ये त्यांना रात्री खाण्यासाठी भाकर मिळत नाही, ती उपाशी झोपतात. आणि अशी काही माणसं आहेत ते अर्ध्या ताटात हात धुतात. म्हणून कुठल्याही गोष्टीची काय केली पाहिजे? कदर केली पाहिजे. खाण्याची वस्तू खाण्यासाठीच आहे, खाल्ली पाहिजे, पण त्याचं नुकसान करू नये. राग कशाचा आला? तवती पालती दुधानी. ऐका, देवाने माठ फोडला बरं का, नक्की फोडला, पण असा माठ नाही फोडला. मग एका वाक्यात सांगतो, डेरा फोडला दंभाचा. हा दंभ नावाचा डेरा फोडला. अहंकार आणि दंभ, राजू महाराज हे दोन्ही शब्द ऐकायला सारखे वाटतात. अहंकार आणि दंभ दोघांमध्ये फार मोठा अंतर आहे. काय अंतर आहे? अहंकार त्याला म्हणतात असलेल्या वस्तूचा असतो, त्याला अहंकार म्हणतात. आणि नसलेली खोज समाजाला दाखवणे त्याला दंभ म्हणतात. रावणाला अहंकार आहे. रावणाचं चुकीचं काहीच नाही. रावण तेवढा श्रीमंत आहे, तेवढी ताकद आहे, तितका तो मोठा आहे, तेवढा तो विद्वान आहे. झाला अहंकार, फार विशेष नाही, आहे त्याच्याकडे म्हणून झाला. पण आपली कुवत नसताना, आपली लायकी नसताना, आपली परिस्थिती नसताना आपली कुवत समाजाला दाखवणे याला दंभ म्हणतात. म्हणून अहंकारी माणसांपेक्षा दांभिक माणसं जास्त घातक असतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून डेरा फोडला दंभाचा, माठ फोडले. गवडे म्हणतात का ग ठीक आहे समजलं, पण इथं कुलूप लावलंय, येता जाता कोणी दिसलं नाही. आपण रात्रभर काही झोपलो नाही, कुलूप जसं तसं आहे. आज जाताना कोणी दिसलं नाही, येताना कोणी दिसलं नाही. हे काम केलं तरी कोणी असेल तर एक गोड म्हणते, मी सांगू कोणी केलं? अगं हे काम त्या नंदाच्या पोरानेच केलं, हे मी ठामपणे सांगू शकते. अभंगाचं दुसरं चरण. म्हणते नंदा
वा वा वा, सुंदर म्हटलं बरं, एकदा टाळी झाली पाहिजे ना. विठाला विठाला कुलूप लावलेलं आहे, येता जाता कोणी दिसलं नाही, आपण झोपले रात्रभर जागे आहोत तरी माठ फुटले, हे काम कोणी केलं असेल. प्रश्न निर्माण झाला. एक गोड म्हणते मी सांगते कोणी केलं हे काम, त्या नंदाच्या पोरानेच केलं, हे मी ठामपणे सांगू शकते. तर एक गोड म्हणे हे थांब 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 थांब, प्रमाण कसं आहे, म्हणती राजू म्हणती नंदाची पोरे. मला एका तुकड्याचा अर्थ सांगा. जयेश महाराज मला एक सांगा. जयेश नाम तेजस महाराज मला एक अर्थ सांगा. फक्त मी जेवढा तुकडा सांगेल तेवढ्याच तुकड्याचा मला अर्थ सांगा. म्हणती नंदाची पोरे, एवढा तुकड्याचा अर्थ काय होतो? कोण म्हणती? राजू महाराज इकडे बघा ना, कोण म्हणती? म्हणती आबा बरोबर आहे का नाही? म्हणती नंदाची पोरे. कोण म्हणती? नंदाच्या पोरे म्हणती. मग चोरी कोणी केली? आजीने. आजी चोरी नाही, ती गवळ म्हणते ही चोरी त्या नंदाच्या पोराने. तेवढं एक गवळ मध्ये थांब 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 थांब, कस काय म्हणते नंदाच्या पोराने केली? आणि तू कशावर म्हणते तो नंदाचा आहे? म्हणे का अजून वाद चाललाय, तो नक्की कोणाचा अजून तपास लागला नाही. कोण म्हणे नंदाचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा ऐसा अनादी हा. अगं तो म्हणतो पितामस्य जगतो माता धाता पितामहा, तो जर सर्व जगाचा बाप आहे त्याचा बाप कोण असेल? कसं काय म्हणते नंदाचा आहे? अगं तो नंदाचा आहे. कशावरून? साधू संत सांगतात त्याच्यावरून. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, 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 नंद नंदन मुरली वाला. प्रमाण बघा कसं आहे. नंद नंदन, तो नंदाचा आहे. दोन्ही शब्द नंदच आहेत, लगातार आहेत, एकामागे एक आहे, दोन्ही सारखेच आहेत. दोघांमध्ये थोडा फरक आहे. काय फरक आहे? एका नंदमध्ये एक न कमी आहे आणि एका नंदमध्ये एक न जास्त आहे. नंद नंदन, एकात एक कमी आहे न आणि एकात एक जास्त आहे. ज्याच्यात न कमी आहे तो बाप आहे, ज्याच्यात एक न जास्त आहे तो मुलगा आहे. म्हणून ही म्हण पडली असेल, बाप से बेटा कदाचित. अगं तो नंदाचा आहे. कशावरून? मी स्वतः पाहिला 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 नंदाचा गणा, पाहिला पाहिला नंदाचा गणा, पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा. केली प्रमाण आहे. मी पाहिलं आहे. मला असं वाटतं राजू महाराज, ही जी गवळण आहे, पाहिला पाहिला म्हणते, ती मराठीत बोलते. पाहिला पाहिला म्हणजे ते मराठीत बोलते की मी पाहिलं आहे. ही महाराष्ट्रातली असेल, पण एक उत्तर प्रदेशातली एक गवळण आहे आणि ती हिंदीमध्ये सांगते, अगं तू काय पाहिला? मी पण पाहिलं. सजनी आज देखो नंद जी कोला, सजनी आज देखो नंद जी कोला, सजनी आज देखो नंद जी कोला, सजनी आज देखो नंद जी कोला. गोपाल 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 आज देखो नंद जी को
पुरावा आहे, अनेक ठिकाणी पुरावे आहेत. हे मी प्रमाण का सांगतोय, प्रश्न निर्माण काय झाला, चोरी कोणी केली, नंदाच्या पोराने. एवढ्यामध्ये कसं काय नंदाचा म्हणते तू, कोण म्हणे नंदाचा आहे, तो नंदाचा आहे का, मला हे पटवून द्यायचं, तो खरं नंदाचा आहे का, याला पुरावा पाहिजे ना, म्हणून मी 2-3 प्रमाण. अजून एक पुरावा आहे त्याला. मोहन मुरलीवाला कोणाचा, नंदाचा आलबेला मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मोहन मुरलीवाला कोणाचा, तो नंदाचाच आहे. भरपूर प्रमाण झाले, तर एक शेवटचं सांगतो. अजून एक एवढं नाही राजू महाराज, एक म्हणते, एक मराठीत म्हणते, एक हिंदीत म्हणते, एक आपली खानदेशी असेल, एक आपली खानदेशी असेल, एकच तुकडा त्याच्यामध्ये खानदेशी असेल. आणि तिने म्हटलं का तुम्ही काय पाहिला, मी सुद्धा पाहिला. सावळा देखिएला केली म्हणून प्रमाण आहे. कोणी केली, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. एक गोड म्हणे, थांब 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 थांब, ठीक आहे त्याने चोरी केली तू म्हणते, पण मला एक शंका येते. काय शंका येते, ही चोरी त्यानेच केली हे कसं काय म्हणते तू, इतरही करू शकतात ना, इतर दुसरे करू शकतात, त्यानेच केली असं कसं काय ठामपणे सांगते तू. तर ती गोड म्हणे त्याचं कारण आहे, ही जी चोरी आहे ना, ही फक्त त्यालाच जमते, इतर कोणालाही जमत नाही. ही चोरी तोच करू शकतो, तिसरं कोणी करू शकत नाही. तया विना नासी, 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 तया विना नवे दुस रियाचे, नवे दुस रियाचे, मनते नंदाची पोरे, मनते नंदाची पोरे, मनते नंदाची पोरे, मनते नंदाची पोरे. ही चोरी फक्त तो करू शकते, तर कोणी करू शकत नाही. तिसरा, तया बिना नाशी नव्हे दुसरे ऐसे. ऐका, माणसाला बऱ्याच गोष्टी चोरता येतात, बरोबर आहे दादा. पेन, ती सुरुवात तुमच्यापासून करतो ना, चोरता येतो का नाही, पेन चोरता येतो, ऐका, पैसा चोरता येतो, सोनं जमीन चोरता येते. कुठे, बांधामध्ये इकडून नागर लावला का झाले तिकडे. ऐका, परमेश्वर बाबा जायबाई म्हणून एक आमचे गुरुदेव आहेत, परमेश्वर बाबा जायबाई. तर तेजस महाराज बाबांनी असं सांगितलं, जीवनामध्ये आपल्याकडनं जर लहानपणापासून आतापर्यंत आपल्याकडनं जर चोऱ्या झाल्या असतील, केल्या असतील असं नाही, झाल्या असतील, आणि जर आपण कालाच्या कीर्तनामध्ये देवाच्या खोड्या चोऱ्या ऐकल्या, तर आपल्याकडनं झालेल्या चोऱ्या देव माफ करतो, केलेल्या नाही, झालेल्या चोऱ्या देव काय करतो, माफ करतो. पण कधी कालाच्या कीर्तनात देवाच्या चोऱ्या खोड्या ऐकल्या तर याचा अर्थ असा होत नाही बरं का,
चोऱ्या करायचं आणि काला ऐकायचा, तसंही त्याचा अर्थ होत नाही. पण जर आपल्याकडनं झाल्या असतील आणि जर देवाच्या चोऱ्या खोड्या जर आपण ऐकल्या तर देव माफ करतो. ऐका, मला असं सर्व चोरता येतं पण एक नाही चोरता येत, कोणाचं चित्त नाही चोरता येत. देवाला ते जास्त जमतं. चित्त सूर्यले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे, हरिणे माझे हरिले चित्त. चित्ताची चोरी त्याला जास्त जमते, म्हणून तयाविन नाशी. अजून दुसरा अर्थ सांगतो या प्रमाणाचा. फाशीची जर सजा झाली, कर्माचा जो नाश आहे ना तो होत नाही. केले कर्म झाले भोगावं लागतं, सुटत नाही. तसं मग सुटतच नाही का? हो, सुटते सुटते. फाशीची जर सजा झाली तर रद्द होत नाही. जज फाशी सुनावताना जर त्याने फाशी सुनावली तर जे पेन असतो त्याच्याकडे ते नोकवाला, तर ते त्यात पुढचं जे पेनचं नोक असतं ना ते जागेवर पेपर लगेच मोडून टाकतो. का? ज्या पेनने फाशी दिली जाते त्या पेनने फाशी रद्द करता येत नाही, म्हणून तो पेनचं जे पुढचं टोक त्या पेपर लगेच मोडून टाकतो. मग फाशीची सजा रद्द होतच नाही का? होते. कधी होते? आपण जर दयेचा अर्ज केला राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपतीने जर शिफारस केली तर मग झालेली सजा सुद्धा रद्द होऊ शकते. तसा कर्माचा नाश होतच नाही, भोगावं लागतं. देवानं सुद्धा सुटत नाही. मग कर्माचा नाश होतच नाही का? होतो, पण कधी देवाने शिफारस केली तर होते. म्हणून महाराज सांगतात, मज सोडवी दातारा कर्मापासून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाशी नवे दुसरे ऐसे. तर एक म्हणे मला एक सांग, ठीक आहे चोरी त्याने केली, पण गावातला एका माणसाला खबर नव्हती या घरामध्ये दैदूत आहे, तरी त्याला इथपर्यंत आणलं कोणी? तर या प्रश्नाचं तर एक गवडण अभंगाच्या शेवटी. सवे तुकया मेला, 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 सवे तुकया मेला,
हे राधा आज तारी गेली खऱ्याची तारी गेली कार ते मी सांगू कोणी आणलं त्याला आणायचं काम त्या देवच्या तुकाराम महाराजांनी केलं. एकदा प्रमाण बघा. सभे तुकया मेला शब्द आहे. मेला म्हणजे काय पदवी का? मग आला नाही, गेला नाही, पाठवला नाही, काय शब्द आहे? सभे तुकया मेला. अरे मेला म्हणजे नक्की काय भानगडे? काय काय पदवी नाही. आपण एखादी पदवी देतो, शास्त्री, महंत, महामंडल, शोर 108, 1008, 2025 नाही, ह्या काय पदवी आहे का? मेला म्हणजे काय? तर या मेला शब्दाचे 3 भाषेत 3 अर्थ होतात. आयराणीत वेगळा, मराठीत वेगळा आणि हिंदीमध्ये वेगळा. हे पोरांना माहिती आहे. बघ दादा, हिंदीमध्ये मेला म्हणजे मेला म्हणजे जत्रा. आणि यात्रा आणि जत्रा मध्ये बी फरक आहे. यात्रा कोणाला म्हणतात? आळंदी आणि पंढरपूरची असते ती यात्रा. तुमच्या माझ्या गावात भरते ती जत्रा. ज्याच्यात कीर्तन आणि प्रवचन होतात तिला म्हणतात यात्रा, आणि ज्याच्यामध्ये तमाशे होतात तिला म्हणतात जत्रा. हिंदीमध्ये मेला म्हणजे जत्रा, मराठीमध्ये मेला म्हणजे गेला. आयराणीत मेला काय आहे? तर आयराणीत मेला ही शिवी आहे. शिवी म्हाताऱ्या बायांनी लहान लेकराला दिलेली शिवी म्हणजे मेल्या, ही शिवी आहे. मग शिवी दिले का? हो, शिवी दिले गवळणींनी. कोणाला? तुकाराम महाराजांना. एवढा अधिकार होता का त्यांचा? होता तेवढा अधिकार. मग अधिकार जर मोठा असला तर मग शिव्या द्यायचं का? तसा अर्थ होत नाही. मग माणूस जर रागाच्या भरात असला आणि जर दुसरा मध्ये तिसरा सापडला तर मग याची कसर त्याच्यावर निघून जाते ना. तसं माठ फुटले पसारा झालेला होता. ती गवळण खूप तापलेली होती आणि मध्ये जे टपकली म्हणे का ग त्याला कोणी आणला? स शब्द सुटून गेला. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. अगुणा म्हणजे काय? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम अव्यक्त निराकार नाही जे आकाश असा भगवान साकार केला. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. विठोबार कुमाये ठोकार कुमाई 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 ठोकार सभे तुकया मेला तेने अगुणा आणिला, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. अभंगाचा अगदी शब्दशी अर्थ तुम्हाला सांगितला. अजून माझ्याकडे अर्धा तास शिल्लक आहे. तेवढ्या मिनिटामध्ये तुम्हाला थोड्याशा गवडीने सांगतो, त्याचा भाव सांगतो. भगवान चोऱ्या करतात. गवडीने खूप त्रासल्या, त्यांना खूप त्रास झाला. सांगता येत नाही, बोलता येत नाही, मोठ्याचा मुलगा आहे, काहीच पर्याय चालत नाही. हे गोड म्हणे एक पर्याय आहे. म्हणे काय? आपण वाड्यावर जाऊ, म्हणजे नंदाच्या वाड्यावर जाऊ आणि तिच्या आईला हे गाराने सांगू. आली सर्व गर्दी, दिला आवाज, यशोदे बाहेर आहे. आली यशोदा माता. काय म्हणणं आहे ग? झाला गोंधळ सुरू. एक म्हणते याने काय केलं, दुसरे म्हणे याने थांबा थांबा गर्दी करू नका. जर तुम्हाला गाराने सांगायचे असतील तर मग लाईनीत या, नंबरने या. कारण लाईन लावल्याशिवाय आता कोणतंच काम होत
नंबर नाही आहे. त्यात पहिली गवडण म्हणते याने काय केलं माहितीये काय केलं, पहाटे 3 वाजता लवकर उठला, सर्व गाई रानामध्ये सोडून दिल्या, गायच्या जागेवर याने गाढवं आणून बांधली. रात्र अंधारी होती, आम्ही घागरी घेतला धार काढायला गेलो तर यांनी फटाफटा त्या गाढवाने आम्हाला लाथा मारल्या. एवढं म्हणते याने काय केलं दुसरी आली धावत याने गे बाई काय केली मात, दुसरी आली धावत याने गे बाई काय केली मात, अशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, गळ्यामध्ये हात घालीत, तिसरी गोड म्हणते याने काय केलं तिसरी आली धावोणी याने गे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी बेणी दोयसी गाठ बांधून. पण मला असं वाटतं राजू महाराज आबा हे प्रमाण म्हणून काय फायदा बरं खरं सांगा. पण लागू पडत नाही सध्या. पतीची दाढी माझी वेणी दोयशी गाठ बांधूनी लागू पडतं का? नाही लागू का? कारण सध्या गाठच पडणार नाही. का नाही? कारण सध्या दोन्ही नाही. काय काय नाही ते नाही मला पुढे सांगता येणार. हा गाठच पडणार नाही. पतीची दाढी माझी वेणी दोयशी गाठ बांधूनी, गाठबाई कोणाशी सुटेना हे शोधे बाळ तू जाताना कुठवर सोसू देंगाडा. एक म्हणते यशोदे तुला काय सांगू, तुझा मुलगा इतका वात्रट आहे. आणि काय झालं वात्रट आहे, रात्री माझ्या घरी आला एवढा धिंगाणा केला. सांग ना काय केलं, सांगण्यासारखं नाही. अगं सांग ना, एवढ्या लोकांना सांगायची लाज वाटते. अगं सांग तर समजेल. मी असता माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी ग बाई बाई अवचितार तुझा ग बाई बाई, अवचितार तुझा ग बाई बाई बाई, अवचितार तुझा ग बाई बाई, अवचितार तुझा ग बाई बाई, अवचितार तुझा ग बाई बाई, अवचितार तुझा. तुझा मुलगा एवढा जर आम्हाला त्रास देत असेल तर आम्ही गावात राहू का निघून जाऊ. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. काय झालं, एका गवडीला राग आला. तिने म्हटलं हा नंदाचा मुलगा यांना खूप त्रास देतो, हे गावच नको. आपल्या नवऱ्याला म्हटलं म्हणे का हो आपण गाव सोडायचं का? तर तो म्हणे मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? असं कधी झालंय का? चालेल सोडायचं. निघाले. त्याने काय केलं, आपला सर्व घर संसार एक बैलगाडीमध्ये भरला. कशात भरला? बैलगाडी. पूर्वी कोणतंच वाहन नव्हतं, फक्त बैलगाडं होतं, ट्रॅक्टर वगैरे काहीच नव्हतं. बैलगाडी निघाले. तर माझा प्रश्न महिला मातांना, एका बैलगाडीमध्ये सर्व घर संसार बसला असेल का? काय म्हणणं आहे तुमचं? बसला असेल का? अरे वा क्या बात आहे. नाही पण मला असं वाटतं बरं का दीदी, मला असं वाटतं 100% बसला असेल. 100%. कसं काय? कारण पूर्वी घरामध्ये जेवढे दररोज लागतात तेवढेच भांडे असायचे. आता रिकामा पसारा जास्त निघाल्या. आणि वरून अजून सरकार देतंय भांडे खोके भरून. ऐका ना, पूर्वी एवढे भांडे निघाले पण थोड्या अंतरावर गेले आणि देवाच्या लक्षात आलं आपल्याला कंटाळून एक परिवार गाव सोडून चालला आणि आपल्या बापाच्या लक्षात आलं तर आपल्यावर रागवणार. मग यानं परत आणलं पाहिजे. मग आता आणायचं कसं? मग आयडिया केली. आयडिया शिकली. त्या बैला तहान लावली, देवाने मुद्दाम लावली. त्यामुळे नवऱ्याला म्हटलं म्हणे का मला खूप तहान लागली, एक काम करा गाडं थांबवून पाणी घेऊन या. त्याने गाडं थांबवलं, झारी घेतलं, तो नदीमध्ये खाली उतरला.
तो नदीमध्ये खाली उतरला आणि देवाने त्या बाईच्या नवऱ्याचं रूप घेतलं त्या गवळ्याचं आणि झारी घेऊन देव तिकडे आला, तो तिकडे गेला आणि त्या बाईला पाणी दिलं गाडं सुरू झालं. मग जो तिचा नवरा असली होता तो पाणी घेऊन वर आला आणि पाहिलं तर गाडं कसं काय झालं, धावत आला, आडवा झाला. पण त्याच्यासारखाच माणूस पुढे बसलेला गाडा हाकलायला. तो म्हणे का हो असं कसं काय, मी तर पाणी आणायला गेलो होतो आणि ते बैलगाडा पत्नी तर माझी आहे. जो पुढे बसला होता त्याच्यासारखा. तो म्हणतो त्या बाईला विचार कोणाची आहे. ते लागले भांडण करायला. ती बाई म्हणते दोन्ही सारखे, दोन्ही पाणी घेऊन आले, असं कसं काय. ती बाईनं थांबा तुम्ही भांडू नका, आपण गावात परत जाऊ. आनंद बाबाला भगवान म्हणे तेवढ्यासाठी झालोय. मग मी पुन्हा परत आले. आनंद बाबाला म्हणते बाबा मला एक सांगा, ही दोन्ही माणसं दिसायला सारखे, यात माझा एक पती आहे पण मला ओळखता येते, तुम्ही निवडून द्या. नंद बाबा म्हणतात ज्या अर्थी दिसायला दोन्ही सारखे आहेत त्या अर्थी याच्यात आपला एक कृष्ण असला आणि आगाऊपणा फक्त त्यालाच जमतो, इतर कोणाला जमत नाही. म्हणून आता याला निवडायचा कसा म्हणून एक आयडिया केली. आयडिया अशी केली, त्या गावामध्ये एक मोठा खड्डा होता 100 फूट खोल, लांबी रुंदी 100 एवढा मोठा खड्डा होता. नंद बाबा म्हणता हा खड्डा एका उडीत जो पार करून जाईल बैलगाडन पत्नी त्याची. जो भगवान होता गवळी झालेला तो मनातल्या मनात नव्हता असा एकच काय, इथून लोण पर्यंत जरी एक केला तरी कुठून जातो तो. आणि अगोदर तू जशी उडी मारली डायरेक्ट पलीकडे द्या बैलगाडा, तसं नाही चालणार. मग त्याला सुद्धा एक चान्स द्यावा लागेल. त्याला म्हणे तू उडी मार बरं. तो खड्ड्याजवळ गेला, असं डोकावून पाहिलं, एकदम कोरली, चक्कर आली, माग सरकला. म्हणतो नंद बाबा बैलगाडा आणि पत्नी गेली तरी चालेल पण माझ्या बापाकडे एवढा खड्डा कुदणं शक्य नाही. नंद बाबा म्हणतात ज्या अर्थी तुला जमत नाही त्या अर्थी बैलगाडन पत्नी तुझी घेऊन पड. हे मी काय सांगतोय सांगा, मी काय करायचं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे करावे. सर्व गवळी गाणं पण यशोदा माता म्हणते हे बघा तुम्ही किती सांगा पण मी ऐकून घेणार नाही. का ऐकून घेणार नाही, कारण माझा मुलगा तसा नाहीच आहे, तसा नाही, अजिबात नाही. मग कसा आहे तुझा मुलगा, मी सांगते नाही का. आणि मलाही असं वाटतं आपला मुलगा किती खोड करत असेल तर आई कबूल करत नाही. जर कबूल करत असेल मग सख्खी आई नसेल ना. गलीत काय लहान पोरानं दुसऱ्या लहान पोराला दगड मारला, थोडा साईडमध्ये लागला. ज्या बाईचा होता तिने आणलं भांडण, म्हणे का गं तुझ्या पोराने माझ्या पोराला दगड मारला. ती म्हणते नाही मारणार. का नाही मारणार, त्याला सवय नाही, तो तसं काम करत नाही. त्याने मारला, नाही मारू शकत, विचार त्याला. ठीक आहे कुठे लागला, डोळ्याच्या साईडमध्ये. डोळ्याच्या साईडमध्ये ना तो दगड त्याने नाही मारला. कसं काय, माझ्या मुलाचा नियम इतका पक्का आहे. समजलं किती पक्का आहे. जर त्याने दगड मारला असता तर डोळा शिल्लक ठेवला. राजे महाराज आपल्याकडे ते एक वाडे म्हणून गाव आहे, वाडेकरचं वाडे म्हणून गाव आहे. आणि जाऊ दे तर मी त्या वाड्याला कीर्तनाला गेलो तर तिथे जे चित्ते बापू म्हणून एक व्यक्ती आहे नावी समाजाचे, फार भारी माणूस आहे, फुल पारमार्थिक. तर जेवायला आम्ही गेलो, आम्ही खुर्च्या टाकून बसलो होतो, घरामध्ये तयारी चालू होती जेवणाची. तर 2 सदस्य आले, दोघेही चांगले उंच होते, दोन्ही तरुण होते, दोन्ही गायक होते. तर ते जेवायला आले. तर ते बापू म्हणे का रे तुम्ही आज 40 गावून आले का, दोन्ही मोटरसायकल म्हणे हो. तुम्ही असं मधून आले का पेठ तरवाडे मार्गे म्हणे हो. मग तुम्ही का रे मोटरसायकल येताना कोणाला तरी मोटरसायकल कट मारून आले तुम्ही. ते म्हणे नाही बापू आम्ही नाही कट मारला. नाही म्हणे तुमचं नाव आहे तुम्हीच कट मारला. नाही म्हणे आम्ही नाहीच मारला, त्या रस्त्याने 4 वाजता आपल्या गावातलं फक्त तुम्ही झाले, दुसरं कोणी झाले आणि तुम्हीच कट मारला. तर त्या दोन्हीपैकी राजू महाराज दोन्हीपैकी एक काय म्हटला, खरंच बरं का, त्या दोन्हीपैकी एक काय म्हटला म्हणे बापू ज्याला आम्ही कट मारला तो जिवंत आहे का. नाही त्याने खरं विचारलं, ज्याला आम्ही कट मारला तो जिवंत आहे का, म्हणे जिवंत आहे. मग तो कट आम्ही नाही मारला. समजलं का, आमचा कट मारलेला वाचतच नाही. तसा माझा मुलगा तसं करूच शकत नाही. माझा मुलगा तसा नाही. कसा आहे सांगतो ना कसा आहे. बाळस गुळगुणाचे ताने ग बाळस गुळगुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी माझा मुलगा तसा नाही आहे, तो चोर करू शकत नाही. कसा आहे बाळ सगुणाचे ताणे. एवढं वय नाही ना त्याचं. तुम्ही गावातील प्रतिष्ठित लोकांना बोला, विचारा त्यांना माझा मुलगा चोरी करू शकतो का, नाही करू, त्याचं वय नाही. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी ग खेळ खेळ तुम्ही लटिकाच घेता
आळगे गोकुळच्या नारी. आणि जर तुम्हाला सांगायचं असेल तर मग पुरावा आणा, तोपर्यंत मी ऐकणार नाही. पुरावा घेऊन या. तर त्या गवडीमध्ये सर्वात शेवटी गवडी तिने तिथून आवाज दिला, कृष्णा तू सर्वांच्या घरी चोऱ्याने खोडी केली असेल, माझ्या घरी येऊन बघ तुला बांधून ठेवते. भगवान म्हणे पेंद्या एवढ्या गर्दीत कोणी आगाऊपणा केला. पेंद्या म्हणे शेवटची मावशी बोलली म्हणे मग त्यांचा घर नंबर आणि मोबाईल नंबर दोन्ही घे आणि ज्याला रेंज असेल तो घे, नाही तर सप्तालाही जड जातो. नाही ऐका ना, हे पत्राड गाव आहे का इकडे पाडदे जवळ? पत्राडच ना. होळीच्या दिवशी मी कीर्तनाला आलो. होळीच्या दिवशी तर तिथं होती भागवत कथा दत्ता महाराज देवडीकरचे आणि कीर्तन सप्ताह. तर कथेचे 4 कलाकार आणि कीर्तनाचे 3 असे 7 लोक होते. ते आधी जेवायला गेले, मला उशीर झाला, मी नंतर गेलो. तर मी त्यांना खोलीवर भेटायला गेलो. मग नंतर ते मंदिराच्या मागे होते राहायला. ते मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यात माझे 3 ओळखीचे होते. मी त्यांना सहज म्हटलं का रे बरं आहे ना? तर त्या तिघांनी टोन वाकडे केले म्हणे लय हालेत म्हणे आमचे. म्हटलं पंक्ती नाही बरोबर नाही म्हणे, पंक्ती तर 100 बडकर 1 आहेत. म्हटलं मग राहण्याची व्यवस्था चांगली नाही? मग राहण्यासाठी बी व्यवस्था चांगली आहे. म्हटलं पॉकेट कमी नाही म्हणे, पैसे बी भरपूर देणार आहेत. म्हटलं मग अडचण काय म्हणे, रेंजच नाही आहे. म्हटलं त्यांना म्हटलं वेड्या हो, सप्ताह घेताना विचारून घेत जा, 1000 कमी द्या पण रेंज आहे का ते सांगा. विठाला गेले तिच्या घरी गेले. जिने सांगितलं होतं माझ्या घरी येऊन बघ, तिच्या घरी गेले. ती पहा करीत होती. देव आतमध्ये गेले, काय खायचं ते खाल्लं. सर्व गोपाळ काढून तरी भगवान थांबले 6 वाजेपर्यंत. तिने दार उघडलं तर तिला माठ फुटले दिसले, पण कोणी दिसत पण भगवान दिसले. हाताला पकडलं, चल तुझी आई म्हणते ना पुरावा पाहिजे, काल एवढ्या बायांना एकटी जमू देत नव्हती, माझा मुलगा तसा नाही, पुरावा पाहिजे तुझ्या आईला, चल वाड्यावर. लागली वडायला. भगवान म्हणे ए आई ए मावशी जाऊ दे ना, लहान लेकरू होत असतं, चुकत असतं. कोण चुकत नाही? सर्व चुकतात. जो चुकत नाही त्याला देव म्हणतात. झाली चूक, तुझी आई म्हणते ना पुरावा, चल ठीक आहे घेऊन चल. तू ऐकत नाही, पण एक काम कर. काय अर्धा तास झाला, एकच हात ओढते माझा, लागतंय मला हाताला. मग काय करू? काहीच नको करू, एवढा सोड दुसरा पकड. तिलाही वाटलं लहान लेकरू लागत असेल, असं ओढत होती, पुढे पाहत होती. देवाने काय केलं, असं सोडला, निकडून पकडा गेली. स्वतःचा हात काढून घेतला, तो चॅप्टरच, आणि हळू तिच्या नवऱ्याच्या हात मागच्या मागे तिच्या हातामध्ये दिला. आमचे वैद्य बाबा असे म्हणायचे, ती बी अशी होती म्हणे येडी हळद. बाबांचं वाक्य बरं का ते, मागे पाच नुसतं ओढीतच होती. देवाने काय केलं, मागच्या गलीतून पळ काढला, मागच्या दारातून घरात आले आणि आईला म्हणता आई बघ आज सुद्धा एखादं गारानं आल्याशिवाय राहणार, कारण त्याला माहिती पुढे डांबरसन येतं असं. तेवढा जेवायला बसला, ती बाई आली, तिचा पावर वाढला होता. तिने म्हटलं तुला पुरावा पाहिजे ना, चल हे बाहेर. यशोदा माता म्हणते कोणीतरी बोलवतंय, गेलं पाहिजे. उठली जायला लागली. भगवान म्हणे आई ताम कुठे चालली? म्हणे ओट्यावर. म्हणे का? कोणी बोलवतंय मला. तुला ओट्यावर जायचं का? म्हणे हो. एक काम कर, अगोदर मला कडेवर घे, नंतर ओट्यावर जा. तिला माहिती नाही ना काय प्रताप करून ठेवला आहे. चल कडेवर. घेतलं कडेवर, आली वाट्यावर. ती म्हणते यशोदे बाहेर आहे, काय म्हणणं आहे का तुझं? काय म्हणणं असं म्हटलं आणि त्या बाईने यशोदा मातेकडे बघितलं आणि भगवान तिच्या कडेवर दिसले आणि मग विचार करते माझं जे म्हणणं आहे ते तिच्या कडेवर आहे, हातात काय? मग मागे पाहिलं. म्हणे का हो? म्हणे हो घरा पण सांगतोय पण तू ऐकतच नाही. यशोदा माता म्हणते कृष्णा एक समजलं काय, ज्या अर्थी एवढे गाराने येतात त्या अर्थी तू खोडी करत असला, तुला सांगून ठेवते उद्यापासून कोणाकडे जायचं नाही. त्याला ताकीद करते कृष्णा, तुला मी ताकीद करतो, ताकीद करतो. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी तू जाऊ नको रे. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करतो, कृष्णा तुला मी ताकीद करतो, ताकीद करतो. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी तरी जाऊ नको. कुणाच्या घराला, कुणाच्या घराला कधी तरी जाऊ नको. ताकीद करते, सांगून पाहते, विनंती करते, ऐकत नाही. मग त्याला एकदा बाबा म्हणते, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. कोणाला म्हणते बाबा? कृष्णाला म्हणते. कोण म्हणते? यशोदा माता. यशोदा मातेचा कृष्ण काय लागतो आणि त्याला काय म्हणते? बरोबर आहे का? मग म्हणजे आपल्या मुलाला आपण बाबा म्हणतो का? म्हणत नाही, पण कधी कधी म्हणावं
लागतं. काका दोन लोकांना म्हणतात काका. कोणाला? एक नात्याने लागतो त्यांनाही काका म्हणतात, आणि एखादा जास्त डोक्यावरचा असला सांगून बी ऐकत शेवटी पर्यंत हो काका ऐकत नाही, मग बाबा म्हणते. काठी घेतली मारायला लागली रडायला की मग म्हणतात आई नको ग, आई नको ग, आई मजला मारू नको ग, नाही पाहिली म्या माते. एक काम कर, काय आता तू गावात थांबायचंच नाही, मग काय करू? उद्या जाई राणा सभे घेऊन गोदाना, घेऊन गोदाना सभे घेऊन गोदाना. काय घेतलं? लहान लहान गोपाळ घेतले, लहान लहान वासी घेतली, काठी घेतली, कांबडी घेतली, निघाले. संत शेणा मला सांगतात पावा घोंगडी घेवोनी पायी, पावा घोंगडी घेवोनी पायी, संगे गोपाळ घेवोनी गाई, वृंदावनी आले लवलाई, वेणू वाजविला सुस्वरे बाई वो बाई वो बाई, पावा घोंगडी घेवोनी पायी. निघाले रानामध्ये गेले, पण तिथे गेल्यावर पण खोड्याच करतात का? कारण सवय लागली होती, आणि एकदा का सवय लागली का जाता जात नाही. सवय पण घार वस्तूवर का एकदा लागली का जाता जात नाही. मला एक सांगा, जो मुलगा तुमच्या गावात जास्त खोड्या करतो, एखादा फार आगाऊ असतो, कोणाचं ऐकत, अति खोडी असतो, जास्त खोड्या करतो, आणि दिवाळीच्या सुट्या लागल्या दिवाळीच्या सुट्या लागल्या आणि मामाकडे गेला, मग तिथं हरिपाठ करतो का? काय करतो? कारण सवय असते. तसं गावात खोड्या, रानात खोड्या, काय खोड्या? त्या मार्गाने जाणाऱ्या गवळने त्यांना अडवायचं. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला, ते देखून जगदीश धावला, गोप घेऊन वेगी कन्हैया सरसर परता, कन्हैया सरसर परता, नको आरुता येऊ तुझा संग झालिया, मग मी घरा कशी जाऊ. त्याचं कारण आहे तुझ्या अंगीची घुरट घाणी, तनु काय दिससी ओंगळवाणी. घरच्या लोकांचं दाखय जाऊ दे, जाऊ देत नाही. मी गवळण विनंती करते, परमेश्वर बाबांनी गवळण म्हटले, पण त्यांची चाल सात्विक आहे, आपली राजस आहे, एवढाच फरक आहे. ती गवळण म्हणते जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. तरी सासू सासऱ्याचे जात मला भारी, सासू मन भांड खोर मजन पाय बरी, सासू मन भांड तिलाही राग येतो जू माझा रायना, तिलाही राग येतो जू माझा रायना. जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. गवळाने थोड्या पुढे गेल्या. देवाने काय घेतलं? बासरी घेतली, काठी ओठावर घेतली, स्वर छेडला. बासरीचा आवाज कानावर पडल्यावर बरोबर गवळे धावतात, म्हणतात कृष्णा काही जरी झालं पण बासरी वाजवायची नाही. असं एक गवळण आहे, पण ती शपक आहे. पतीचा एक तुकडा चांगला आहे, एक तुकडा चांगला आहे त्याच्यामध्ये, पण आपण बहुतेक शपक वापरत नाही, पण एक तुकडा फार सुंदर आहे, त्याच्यात जोडतो. ती गवळण म्हणते ऐका ना काय झालं, कृष्णा बासरी वाजवायची नाही. नको वाजव श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने ताण भूक हरली रे. नको वाजव श्री हरे मुरली, करीत मी होते घरी कामधंदा, एका न एकी गडबडली. नको वाजव श्री हरे मुरली, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. कृष्णा बासरी वाजवायची नाही असं गवळणे म्हटल्या, आणि देवाला राग आला. देवाला खरंच राग आला. देव म्हणते असं कसं काय तुम्ही दूतोंडी म्हणजे सकाळी काय तर संध्याकाळी काय. सकाळी माझ्याकडे गर्दी आली होती 10-15 गवळणी, तुम्ही राधे सर्वात पुढे तू होती, मला तुम्ही अर्धा तास विनंती केली, राधे तू तर अर्धा तास विनंती केली. काय कृष्णा काय जरी झालं पण एकदा तरी बासरी वाजून एकदा तरी मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले.
ब्रेक गडून काय म्हणे माहितीये का? हो देवा नका एवढं राग करू, होऊ शकतो 2-4 मिनिट मागे पुढे. नाही असं एवढं नाही म्हटलं देवाला. तसा आपला टाइम पक्का ठरलेला असतो, वादच नाही. अहो असं नाही म्हटलं वाजू नको, वाजव, पण आवाज कसा पाहिजे? ऐकायला मधुर पाहिजे. कानाचे पडदे पाटीला असा बी नको, ऐकायला मधुर पाहिजे. वाजव, पण कशी वाजव पुढचे कडून आहे. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले. काय काल आहे, म्हणणारे चांगले आहेत, वाजवणारे साऊंड अतिशय सुंदर आहे. तुमची तयारी आहे, पण टाइम फार महत्वाचा आहे. विठाला भगवान गाई चारतात, गाई चारतात. किती गाई देवाकडे माहितीये? आई तुझा एकुलता एक गाई राखीतो 9 लाख. देवाकडे 9 लाख गाई होत्या. इतर गोपाळकडे कमी होत्या, 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख. देवाकडे 9 लाख. देव असे भारी होते. एवढ्या गाई असून एक दिवस गाई आणायला रानात गेले नाही गेले, मग दिवसभर सावलीत बसायचे. आणि त्याचे लहान पोरं त्यांच्यावर दररोज दादागिरी म्हणे, गाई आण, दररोज दादागिरी करायचे. ते पोरं घाबरायचे, बिचारे गरीब पोरं. ते जायचे, पण ते पोरं गाई आणायला गेले की त्यांची भाकर खाऊन टाकायचे. गोपाळ म्हणे का रे, गाई याच्या जास्त, आपल्या कमी. दिवसभर दादागिरी, सावलीत बसतो. बरं बसू द्या सावलीत, गाई आपण आणू शकतो, पण आपली भाकर खातो ना, दिवसभर उपाशी मारतो. मग ठराव पास, कृष्णा उद्यापासून तुझ्या गाई आमच्यात नको, तुझ्या वेगळ्या आमच्यामध्ये यायचं नाही. कानोबा 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 कानोबा, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने. कानोबा 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 कानोबा, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने. आमच्या जायचं नाही, तुझ्या वेगळ्या आमच्याकडे. भगवान रडायला लागले. कधी कधी देवासाठी भक्त रडतात, कधी कधी भक्तांसाठी देव रडायला लागला. असं करू नका, तुमच्याशिवाय करमत नाही, तुमची मज लागली सवे. माझं काय चुकलं का? पेदा म्हणे थोडं नाही, भरपूर चुकलं. सांगू काय चुकलं? 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवाला 1 पुरी, आम्हा धाडीला भरल्या दुरी, आमुची ठकवणी खाल्ली सिदोरी. कानोबा कानोबा, निवडी आपुली गोधन, निवडी आपुली गोधन. भगवान खेळ खेळतात. किती खेळ? चेंडू, लगोरी, विटी, नाना, परी. पूर्वी भरपूर खेळ होते. 2च मिनिट बाकी आहेत आणि 2च मिनिटात 2 खेळ सांगतो. एक खेळ असा होता, एकाने घोडी व्हायचं, एकावरून घोडीवर बसायचं, 10 फुटाचा खड्डा असायचा, कापडी बॉल आहे, चेंडू फडके गुंडाळलेला. जो घोडी झाला त्याने तो बॉल असं सरपट चेंडू फेकायचा. बरोबर जर खड्ड्यामध्ये पडला, जर जो वर बसला त्याने घोडी व्हायचं, आणि जो आधी घोडी होता त्याने वर. असा एक खेळ होता. पण भगवान असे विचित्र होते, सर्वांच्या पाठीवर कुदून बसायचे. त्यांच्यावर नंबर आला का काय म्हणतात रे त्याला? याने तुझा राज नाही दिला. राज का, राम का, राज्य काय म्हणतात तुमच्या भागामध्ये खेळताना? राज्य. बरं, खेळताना याने तुझं राज्य नाही दिलं, घरी पडून गेलं, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? खानदेशात त्याला रथडी म्हणतात, आपल्याकडे रथडी. भगवान सुद्धा काय द्यायचे, पण गोपाळ म्हणे असं चालणार नाही, तुला खेळावं लागेल. कानोबा खेळडाव जाऊन करून, कानोबा खेळडाव जाऊन करून, कानोबा खेळडाव जाऊन करून, कानोबा खेळडाव जाऊन करून. किती करशील रे कुर्रघोडी, किती करशील रे कुर्रघोडी, कानोबा खेळडाव जाऊन करून, कानोबा खेळडाव जाऊन करून. शेवटचा एक खेळ आहे, ते आजही पोरं खेळतात. तो कसा खेळ आहे यांना माहिती आहे.
बरोबर दादा. एक एवढी लाकडाची वस्तू असते, एवढी लाकडाची वस्तू असते, त्याला पुढे आर असते म्हणजे खिळा ठोकलेला असतो. आता ती लाकडाची नाही राहिली, आता ती प्लास्टिक फायबरची झाली. कारण लाकूड सर्व ठिकाणी काय झालं, बंद झालं. आता लाकूड कुठेच वापरत नाही. तिथं सुद्धा नाही, गौऱ्या येतात आता म्हणून म्हणते तिथं सुद्धा लाकूड वापरत नाही वापरत. आता ते प्लास्टिक फायबरचे असं वरून दोरा गुंडाळतात आणि असं जमिनीवर फेकतात. काय म्हणतात त्याला, असं भगवान सुद्धा खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, ओ खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, खेळ बाबा राग, या या राधिकेचा नवरा. खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, खेळ बाबा राग बाई, खेळ बाबा राग, ओ या या राधिकेचा नवरा. गवळण बी चांगले झाले, भवरा बी चांगला फिरला बरं का. खेडे भोवरा काय बाई, भवरा या राधिकेचा नवरा. ऐका पण गोपाळ म्हणे, ऐका पण गोपाळ म्हणे देवा भवरा बी जाऊ दे आणि नाही राहू दे, काम कोण करेल. भूक लागली जेवायला दे. कस काय भूक लागली, एवढं इडली खाल्ल्यावर बी भूक लागली, और भूक लागली जेवायला दे. जेवायचं. चला एक काम करा, चला वळू गाई बैसू जेऊ एक हिटाई, बहु केली वन वन पाय पिटी खांदे बार पोटी भू, काय खेळायचे गाई आणल्या, पाणी पाजून झाडाखाली बसवल्या, सर्वांना शिदोऱ्या पुढे ठेवल्या. भगवान म्हणतात माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाय, सोरण्या माय नवनी तानावे. भगवान तुकाराम महाराज म्हणतात देवा असं चालणार आहे. तुम्ही श्रीमंत, आम्ही गरीब आहोत. तुमची कशी शुद्ध पुण्याची, आमची कशी पाप पुण्य मिसत आहे. कानुबा तुझी घोंगडी चंगली आम्हा शिका दिली आहे तशी एकत्र करणार. सर्वांच्या शिदोऱ्या घेतला, काला केला, हातामध्ये गेला, सर्व गोपाळांच्या मुखामध्ये एक घास भरवला. कोणता काला, जो काला द्वापारी उगामध्ये भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या काठी केला, तोच काला पंढरपूरच्या वळावर म्हणतात ज्ञानोबा तुकाराम सर्व संतांनी केला, आणि तोच काला आपल्या वडगावमध्ये 25 वर्षापासून आपण करतोय. पण हा काला आपल्यापर्यंत ज्या संतांनी आणून पोहोचवला त्या संतांचं एकदा स्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जवळजवळ आपला काल्याचा कार्यक्रम संपलेला आहे. पुढचं नियोजन काय असेल ते आमचे महाराज लोक सांगतीलच. अतिशय सुंदर नियोजन, सुंदर असं वातावरण आहे आणि एवढा मोठा समाज कीर्तनाला आहे, हे समाजाचं खरोखर कौतुक आहे. कारण सध्या कामाचं सीझन आहे, कामं खूप आहेत. मी जेव्हा आलो ना ते आडावतला सर्व बाया डबा घेऊन रस्त्यावरच दिसल्या मला. मी म्हटलं हे जर सर्व चालले तर मग वडगावचे कशाला थांबतील. पण आपल्या गावाचा सप्ताह आहे आणि तुम्ही कोणी गेले नाही, एवढा मोठा समाज कीर्तनाला आहे. तुमचं खरोखर कौतुक आहे. अतिशय सुंदरचा साऊंड सर्व्हिस आहे, सुंदर वाजवणारे गाणं सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळ आहेत. आदरणीय श्री तेजस महाराज यांच्या माध्यमातून तुमचा दर्शन घडून आला. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड भगवान श्री परमात्मा, भगवान श्री ज्ञानोबराय, भगवान श्री तुकोबाराय यांच्या चरणी समर्पित आणि सेवेला येतच. ऐका